काही आर्थिक विषयातले आकडे नुकतेच समोर आले आणि अपेक्षा अशी होती की जे काही हे आकडे समोर आलेले ते आपण स्वीकारायला पाहिजे. तो सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असो. खरं तर हा विषय राजकारणाचा नाहीये. जे काही ध्येय धोरणं राबवलेले, बरं असंही होत नाही की एक थोड्या काळातल्या धोरणामुळे हे घडतं आहे. दीर्घकालीन जी धोरणं आपल्याकडे चालू असतात त्या सगळ्याचा म्हणून एकत्रित परिणाम हा होत असतो. पण विरोधक असे विचित्र अवस्थेमध्ये जाऊन बसलेले आहेत की त्यांना काहीही सांगितलं तरी त्याच्या नावानं ते बोंबच मारणार आहे. हे जे आकडे आले त्याच्यात विशेषतः सगळ्यात ज्या आकड्याची चर्चा होती की जीडीपीचा जो आकडा आलेला आहे गेल्या म्हणजे सरलेल्या वर्षातला 22-23चा 7.2 हा इतका जो आकडा समोर आला आणि त्यांना सगळे चकित यासाठी झाले की अगदी आंतरराष्ट्रीय संस्थांनी पण जे अंदाज व्यक्त केला होता 6.2, 6.3 किंवा 5 पर्यंत, अगदी जास्तीत जास्त आशावादी असलेल्या आपल्याच रिझर्व्ह बँकेने अपेक्षा व्यक्त केली होती 7 पर्यंतची. पण 7.2 असा जीडीपीचा आकडा समोर आल्याच्या नंतर अपेक्षा एक सिंपल अशी होती, मी म्हणलं तसं, की आपण हे स्वीकारूयात आणि काय जे काही चांगल्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये अजून काय करता येऊ शकेल असं सगळ्यांनी मिळून सुचवूयात. पण विरोधकांनी ज्या पद्धतीनं परत ह्याच्यावरती टीका केली, बरं हे उघडे कसे पडतायत. आमची एक अॅनालायझरची सरळ साधी स्वच्छ भूमिका आहे की जी काही वस्तुस्थिती आहे, आकडे आहेत ते स्वच्छपणे मांडावे. माझा जर तुम्ही कुठलाही व्हिडिओ कर्नाटकाच्या निवडणुकीवरचा काढून बघा, प्रत्येक वेळी मी स्वतः अशी मांडणी केलेली की सगळे सर्वेक्षण असं सांगतात की काँग्रेसला बहुमत मिळेल, त्या पद्धतीनं त्यांना जास्त हे आम्ही चुकू नये असं म्हणालेलो नव्हतो. जे काही घडतं आहे समोर ते तसं लोकांसमोर मांडणे हे आमचं मुख्य कर्तव्य आहे. आता ह्या आकड्यातून जी गोष्ट सिद्ध होते की भारताचा आर्थिक विषयक जे काही धोरणं सध्या चालू आहेत त्यांना चांगली फळं आलेली दिसत आहेत. आता बौद्धिक भ्रष्टाचार असा आम्ही म्हणतो आणि ह्या लिब्रांडो म्हणून यांना टीका करतो, ट्रोल करतो. त्याचं कारण लक्षात घ्या. अगदीच काही दिवसांपूर्वीचा रघुरामन राजन यांचा एक व्हिडिओ आहे राहुल गांधींच्या सोबतचा आणि त्याच्यामध्ये ते बोलताना असं म्हणालेले आहेत की ही जीडीपीची ग्रोथ 5% पर्यंत पोहोचली तरी खूप मोठी अचिव्हमेंट झाली असं मी मानेल. असं म्हणणारे, त्या रघुराम राजनचं कौतुक करणारे, त्याची सगळे बाजू घेणारे आज प्रत्यक्षात जीडीपी 5च्या तर पुढे गेलाच पण तो 7च्या पुढे गेला आणि आता परत टीका करायला आले. म्हणजे ह्याच्यामधली जी बौद्धिक विकृती आहे ना, हा जो बौद्धिक भ्रष्टाचार आहे ना, तुम्ही आत्ताच ही मांडणी केलेली होती. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षामध्ये तुमच्या पद्धतीनं ह्या सगळ्याच्या संदर्भात जी अपेक्षा व्यक्त करत होता तो आकडा पार केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही समाधानी नाही आहात. म्हणजे त्याच्यामुळे ठरलेलंच आहे तुमचं की बुवा तुम्हाला टीकाच करायची. सर्वसामान्य लोकांसाठी हे पक्षीय भेद किंवा बाकीच्या गोष्टीला काही घेणं देणं नाहीये. आज जर जीडीपी 7.2 पर्यंत पोहोचलेला असेल तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे देशाच्या दृष्टीनं. बरं, आमचा असा एक कायम मुद्दा आहे, मागच्याही व्हिडिओमध्ये राहुल गांधीच्या संदर्भात केलेला आम्ही मांडलेला होता की 91च्या नंतर जागतिकीकरण पर्वात कुठल्याही देशातल्या व्यापारविषयक आकडे, आर्थिक सगळी उलाढाल हे सगळ्या जे आहेत ना, ह्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन, फॅब्रिकेशन जे म्हणतात हे करायला फारशी जागा नाही आहे आता. कारण की तुमचं पतमानांकन हे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून ठरवलं जातं. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हिस्सा दोन्हीकडून आहोत. आपल्याकडे गुंतवणूक येणारे, आपली गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात आपल्या मोठमोठ्या उद्योजकांनी बाहेर केलेली आहे. सेवा व्यवसाय म्हणजे आताही ऑनलाईन तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ओळखीच्या नाते किमान एक तरी तुम्हाला तरुण पोरगा सापडेल की जो ऑनलाईन जॉब करतो आहे. आणि कित्येक तरी ठिकाणी हे सगळे जॉब हे मल्टीनॅशनल कंपन्यांशी, बहुराष्ट्र कंपन्यांशी, परदेशी कंपन्यांशी संबंधित आहे. म्हणजे हा सगळा अर्थव्यवहार हा आपल्यापुरता उरलेला नसून हा जगाच्या पातळीवरती पोहोचलेला आहे. त्याच्यामुळं पहिला जो आकडा समोर आलेला होता जीडीपीचा 7.2, त्याचं खुल्या मनानं स्वागत करणे आणि आपण एक विकासात्मक अशी दिशा धरलेली आहे ती पुढे नेणे. दुसरा जो आकडा होता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा, FDIचा, $305 मिलियन जो आकडा होता तो आता पूर्णपणे त्याच्या 1.5 पट, 1.25 पट म्हणजे 500च्या पुढं कसा गेलेला आहे हे पण आहे. ज्यांना अभ्यासक आहेत त्यांनी त्याच्यावरची व्हिडिओ पहा आणि जरूर ते आकडे समजून घ्या अजून बारकाव्याने. म्हणून मी फक्त ह्याच्यामध्ये त्या सगळ्याचं सार काढून तुमच्यासमोर ठेवतो आहे. म्हणजे ही गुंतवणूक का होते आहे, ह्याच्यामध्ये मोदी काय आणि कसं बाजूला ठेवा. ते हिंदुत्ववादी धोरण राबवायला लागलेत का कसं राबवलेत हे एक मिनिटं बाजूला ठेवा. राम मंदिर बांधायला लागलेत की नाही आणि जय बजरंग बलीचा मुद्दा उपस्थित करायला लागलेत का नाही. सगळ्या आर्थिक वित्तीय याच्यात काम करणाऱ्या संस्थांसाठी, उद्योजकांसाठी ज्या ठिकाणी नफा मिळेल त्या ठिकाणीच फक्त गुंतवणूक होते. पाणी हे उताराकडे वाहतं तसं सगळा बाजार हा नफ्याच्या उताराकडे वाहत असतो. तो कोणी किती म्हणलं तरी प्रत्यक्षामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती बदलत नाही.
त्या कायद्याचं बोला चित्रपटामध्ये अतिशय सुंदर असं ते संवाद आहे ना, सचिन खेडेकर तो विरोधी वकील असतो आणि मकरंद अनासपुरे ते एका दारूची बाटली असतील चर्चा करताना म्हणतात की इथे 2 दारूच्या बाटल्या आहेत. ते म्हणे कसं सिद्ध करायचं? मी सिद्ध करतो म्हणे वकील म्हणून, ही एक बाटली आहे ती ही, आणि आपण जी चर्चा करतो ती कल्पनेतली बाटली दुसरी. आता त्याला जे मकरंद अनासपुरेनं दिलेलं उत्तर आहे ना, ते इथं प्रत्यक्षामध्ये लागू पडते. बाकीचे सगळ्या हवेतल्या चर्चा चालतात ना ह्या विद्वानांच्या लिब्रांडूंच्या, मकरंद अनासपुरे त्याला शांतपणे म्हणतो हरकत नाही, ही जी प्रत्यक्ष समोर दिसते ती बाटली मी घेतो, ती कल्पनेतली बाटली तू घे. या सगळ्यांचं तसं होऊन बसलेलं आहे. हे जे कल्पनेतला विरोध करायलेत, ह्या आकड्यांचा पुन्हा खेळ करायलेत. मग हेच लोक यांनीच मांडलेले आकडे, यांचाच तज्ज्ञ रघुराम राजन एक सांगतो त्याचप्रमाणे त्याला ओलांडून आकडे पुढे गेले तरी हे टीका करायला लागले. पहिला आकडा जो जीडीपीचा आहे, दुसरा आकडा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा आहे, तिसरा जो आकडा महत्वाचा आहे तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा. लाभार्थींच्या खात्यामध्ये सरळ पैसे जमा करा ही योजना खूप आधीपासून प्रस्थापित होती. मोदी सरकारच्या काळामध्ये त्याला गती भेटली आणि वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये पैसे सरळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करणे हे फायदेशीर ठरायला लागलं. त्याच्यामध्ये सगळी मधली जी यंत्रणा आहे, सगळे जे लूपहोल्स आहेत, गळती जी लागायची ती कमी होऊन पैसा सरळ तिथं पोहोचते. विशिष्ट मुख्य म्हणजे अकाउंटेबिलिटी, प्रत्यक्ष जबाबदारी आपल्याला नेमकी आखून देता येते आहे, तपासता येत आहे ह्या सगळ्यांच्या ॲबिलिटी, आणि त्याचा हिशोब लागतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गरिबांच्या संदर्भातल्या योजना होत्या, दुर्बल घटकांच्या संदर्भातल्या योजना होत्या. याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही एक गेम चेंजर अशी ठरलेली आहे आणि हे सगळं आता आकड्यातून सिद्ध झालेलं आहे. म्हणजे जीडीपीचा आकडा, त्याच्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDIचा आकडा, आणि तिसरा जो आकडा आहे तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTचा आकडा. चौथा जो आकडा तो मला जास्त महत्त्वाचा आणि वेगळा असा वाटतो. भले आर्थिकदृष्ट्या त्याचं आकारमान तेवढं नसेल, पण ते पण एक फार मोठं गेम चेंजर आहे आणि त्याच्याकडे सर्वसामान्य माणूस जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सरळ बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपला सरळ संबंध येत नाही, अप्रत्यक्षरित्या आपण अडकलेलो असतो. आणि तो आकडा जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे मागच्या फिस्कल इयरमध्ये म्हणजे वित्तीय वर्षामध्ये 22-23 मध्ये प्रत्यक्ष डिजिटल ट्रान्झॅक्शन जे झालेले ते कॅश ट्रान्झॅक्शनच्या जवळपास 1.25 पट आहेत. मला हा आकडा अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा वाटतो. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मजबुरीत का होईना पण लोकांनी हळूहळू ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला सुरुवात केलेली होती. सगळ्यांना शंका होती काय होईल कसं होईल, तर सगळ्यांना असं वाटायचं की ही नवीन सिस्टीम आहे, आपले पैसे जातील, त्यांना हॅकर्स आहेत मध्ये, काय खात्री त्याच्यापर्यंत पोहोचले की नाही. सगळ्या पद्धतीच्या शंका कुशंका सगळ्यांच्या मनामध्ये होत्या. ह्याच्यामध्ये एखाद्या पक्षाचा कोणी मतदार आहे त्याच्यात नाही असं नाही काही. पक्षीय भेद बाजूला ठेवून शहर ग्रामीण बाजूला ठेवून सगळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ही शंका होती, पैशाचा व्यवहार आहे तो ऑनलाईन कसा होऊ शकेल. दुसरी शंका अशी होती की सर्वसामान्य साधी माणसं जी आहेत, इकडून ग्राहक म्हणून सुद्धा आणि तिकडे विक्रेता म्हणून सुद्धा, म्हणजे तुम्ही भाजी घ्यायला लागलात आणि 15 रुपयाची तुम्हाला भाजी घ्यायची आहे, तुम्ही मोबाईलवरून त्याला पैसे देतात, त्याच्या खात्यामध्ये पैसे देतात. पण शंका दोघांनाही होत्या. देणाऱ्याला शंका होती की 15 रुपये पोहोचले की नाही, घेणाऱ्याला शंका होती की ते खात्यामध्ये पडलेत की नाही, आपल्या खात्यामध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष काढून हातात आणल्याशिवाय आपल्याला समाधान नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करून कोरोनाची 2 वर्ष आणि नंतरची 2 वर्ष ह्या सगळ्यातून जी उसळी घेतलेली आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सनी, मला ही गोष्ट फार गेम चेंजर वाटते. हे सगळे जे डावे लिब्रांडोवे अतिशय वाईट पद्धतीनं असा प्रचार करत होते की हे काय कामाचं, हे भांडवलशहांचं आहे. म्हणजे कॉम्प्युटर आले, संगणक आले तेव्हा यांनी बॉम्ब केली होती. प्रत्येक वेळी तंत्रज्ञानानं जी उडी घेतली त्या प्रत्येक पायरीवरती ह्या लोकांनी असाच नतद्रष्टपणा केलेला आहे की सर्वसामान्यांच्या फायद्याचं नाही म्हणून. मोबाईल आम्हाला काय कळणार आहे, गरीबाला काय कळणार आहे, दलिताला काय कळणार आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना काय कळणार आहे, गाड्यावाल्याला काय कळणार आहे, ह्या कंपन्या पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी येतील, सरकारचा काय संबंध, सर्वसामान्य लोकांचा पैसा लुटून नेतील, गोरगरिबांनी काय करावं, हे सगळी बोंब करून झाली. आणि आता जो आकडा समोर आलेला आहे, जसं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वाढले, डिजिटल कॅश, त्याहीपेक्षा त्याच्याबरोबरचा दुसरा एक आकडा फार महत्त्वाचा मला वाटतो. जेवढे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स होते त्याच्यामध्ये 75% हे 100 रुपयापेक्षा कमीचे आहेत. म्हणजे छोटे मोठे जे व्यवहार करतात ते मोठ्या प्रमाणात लोक आता ह्याच्यावरती करू लागलेले आहेत. हे सगळं समजून न घेता फक्त टीकेसाठी टीका जी केली जात आहे ती अनाठाई आहे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. आर्थिक विकास आकडाये हाती, फुललीही छाती आनंदाने. GDP पोचला 7च्या वरती, दाखवी भरती विकासाची. लाभार्थी खात्यात सरळ रक्कम, गरीबा भक्कम करीत असे. DG व्यवहार रोखीहून जादा, त्याचा हो फायदा भविष्यात.
अर्थकारणाची वाढविती गती, आकड्यांची स्थिती सांप्रतला. तज्ञा हाती होता जेव्हा देश गाडा, तेव्हा हा आकडा कुठे होता. अति शिकलेले नासविती सारे, अडाणीचं बरे कांत म्हणे, अडाणीचं बरे कांत म्हणे. अगदी आत्ता पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक हिच्यावरून वाटेल तशी अभद्र अशी टिप्पणी करणारे हे लोक, हे सगळे म्हणजे तेव्हा तर अतिशय जास्त शिकलेला असा पंतप्रधान बसलेला होता ना त्या पदावरती, अतिशिक्षित होता तो. ह्याला अडाणी म्हणतात ना, तर हा अडाणीच बरा म्हणायची वेळ आली, कारण की त्यानं GDP 7च्या पुढे नेऊन दाखवला. ते जे शहाणे होते बसलेले सगळे, त्यांनी काय केलं याचं आकड्यातून उत्तर द्या. नुसतं बोलणं वेगळं. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं हे जे आकडे समोर आलेले आहेत ते अतिशय आशादायक आहेत. कोरोनाच्या नंतरच्या काळात ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये बाजार फुललेला आहे, वाढत चाललेला आहे, त्यासाठी हे शुभचिन्ह आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.